नमस्कार, मी अंजली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत. तर चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी हे पाव किलो मटण घेतलेलं आहे मी. मटणचा पांढरा रस्सा करणार आहोत आपण. तुम्ही चिकनचा सुद्धा करू शकता. गॅसवर एक भांडं ठेवले, गॅस लावून घ्यायचा. भांडं चांगलं तापलं की 2 चमचे तूप घालायचं. आपल्याला कांदा ह्याच्यात भाजायचा आहे. कांदा भाजला जाईल एवढं 2 चमचे तूप घालायचं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता. खरं तुपामुळं चव चांगली येते पांढऱ्या रश्श्याला एकदम. तूप खूप असं तापवायचं नाही, लगेचच कांदा टाकायचा. एक छोटा कांदा घेतलेला मी, तो कांदा घालायचा. गॅस बारीक करायचा. तुपाला खूप तापवलं की असा जळकट वास येतो, म्हणून तूप टाकल्या टाकल्या तूप थोडं तापलं की कांदा टाकायचा. आपण नेहमी मटण फोडणीला घालतो तसंच मटण हे फोडणीला घालायचं. फक्त हळद घालायची नाही. आपण हळद आणि मीठ घालतो, ह्याला हळद नाही घालायची. कांदा चांगला परतून झाला की आलं लसूण घालायचं. 1 चमचा होईल एवढं आलं लसूण घेतलेलं आहे. साधारण एक 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं मिळून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान परतून घ्यायचं. आता हे चांगलं कांदा आणि आलं लसूण परतून झालेलं आहे. हे मटण आता त्याच्यात टाकायचं. कांद्यावर छान असं परतून घ्यायचं मटण. आता हे अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त एवढं मीठ घातलेलं आहे. मीठ घालून घ्यायचं तेवढं. हे मीठ आपण एकदाच घालणार आहे पूर्ण रश्श्याला, त्यामुळे इथंच जे काही मीठ घालायचं ते आत्ताच घालून घ्यायचं. मिठाबरोबर पण छान असं चरकून घ्यायचं मटण. आता गॅस बारीक करायचा, पूर्ण गॅस बारीकच आहे. आणि ह्या वरच्या प्लेटमध्ये पाणी ओतायचं. आपण त्याच्यात आत पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. ह्या प्लेटमध्येच ओतून घ्यायचं पाणी. गार पाणी घालायचं नाही कधीही मटणात. कायम कोमट पाणीच पाहिजे. पहिल्यांदा जे आपण पाणी घालणार ते कोमटच पाहिजे. आता हे 5-7 मिनटं झालेले आहेत. पाणी गरम झालेलं आहे. हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि परत ह्याच्यावर दुसरं पाणी ओतायचं. असं करत करतच पूर्ण मटण आपण शिजवून घ्यायचं. हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये केला तरी सुद्धा चालेल. कुकरला 3-4 शिट्ट्या करा. नेहमी कुकर लावतो तसा लावायचा आणि 3-4 शिट्ट्या करायच्या. आता हे मटण आपण बारीक गॅसवर शिजत ठेवले, तोपर्यंत आपण मसाला बघूया. आपण खोबऱ्याचं हे अर्ध भक्कल घेतलेलं, त्यातलं अर्ध आपण आता हे दूध काढण्यासाठी ठेवले आणि थोडं इथं घेतलेलं आहे हे वाटण करण्यासाठी घेतलेलं आहे. आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीमध्ये घालायला. हे फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे सगळं. हे चक्री फूल म्हणतो ते घेतलेलं आहे आपण. त्याचे 3 तुकडे घेतलेले आहेत असे चक्री फूलमधलं. हे असे त्याच्या पाकळ्या निघतात तशा 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 6 मिरे घेतलेले आहेत. 4 लवंगा घेतलेले आहेत. थोडंसं हे जायपत्री म्हणतो, अगदी किंचित आपण घेतलेलं आहे वासासाठी जायपत्री. 1 तमालपत्र घेतलेलं आहे छोटं पान आणि दालचिनी घेतलेली आहे. खूप छोटी दालचिनी अशी 3-4 तुकडे घेतलेले आहेत. 2 वेलदोडे घेतलेले आहेत. हे मसाल्याची प्लेट वेगळी केलेली आहे. हे वाटणसाठी घेतलेलं आहे. हे खोबरं घेतलं आहे पण अर्ध्या भकलातलं पण अर्ध. 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा खसखस घेतलेले आहे. 1 चमचा मगज बी घेतलेले आहेत. 10-15 होतील एवढे काजू घेतलेले आहेत. हे सगळं आता आपण वाटण करायचं आहे. त्याच्या आधी आपण तीळ आणि खसखस थोडंसं भाजून घ्यायचं हलकं. गॅसवर एक छोटं पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पॅन तापल्यानंतर तीळ घालून घेते पहिले. तीळ हलकेच गरम झाले की खसखस घालायची. तवा चांगलाच तापलेला आहे. तवा बंद करते मी. गरम पॅनवर असंच हे ठेवून भाजलं जाते चांगलं. ह्या गरम तव्यातच हे काजू आणि मगज बी फक्त घालून ठेवते.
गॅस चालू नाही आहे, तवा फक्त गरम आहे. गरम तव्यात ह्या सगळ्या गोष्टी घालून ठेवलेल्या आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक व्हायला चांगली मदत होते. आता हे कोमट झालं की मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत. ते गार होते तोपर्यंत आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत वाटण्यासाठी. आता हे गार झाले, आपण वाटायला घेऊया. अगोदर ह्या कोरड्या गोष्टी आहेत त्या पहिला फिरवून घ्यायच्या मिक्सरमध्ये आणि मग खोबरं घालायचं. हे कोरडं फिरवून झाले, हे खोबरं घालायचं आणि ज्या 2 मिरच्या घेतल्या होत्या त्यातली 1 मिरची आपण वाटण्यासाठी घेणार आहोत आणि 1 मिरची फोडणीत ठेवायची. आता हा मसाला वाटून झालेला आहे. आपण नारळाचं दूध काढायला घेऊया. उरलेल्या खोबऱ्याचं हे दूध काढायला घेऊया. ह्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि कोमट पाणी घालून फिरवून घ्यायचं. एकदा गाळायचं, परत एकदा कोमट पाणी घालून, असं 2 वेळा पाणी घालून फिरवून घ्यायचं. खूप गरम पाणी घालू नका, कोमट पाणी घ्यायचं. आता हे मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. आपण हे गाळून घेऊया दूध. आता हे दुसऱ्यांदा आपण गाळायला लागलो. थोडंसं हातानं प्रेस करून पूर्ण दूध काढून घ्यायचं. आता आपण रस्सा फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी दुसरं एक भांडं ठेवलेलं आहे. ज्या भांड्यात आपल्याला रस्सा करायचा आहे तेच भांडं आता फायनली ठेवून घ्यायचं. मगाशी फोडणी घातलं त्याच्यापेक्षा थोडं मोठं भांडं घ्यायचं, कारण आता आपण सगळं हे साहित्य ते एकत्रता येणार आहे, त्यामुळं थोडंसं भांडं मोठं घ्यायचं. भांडं थोडं तापल्यानंतर तूप घालून घ्यायचं 2 चमचे. तर हा मसाला सगळा घालून घ्यायचा एकत्र. मिरचीला थोडीशी चीर पाडून घेतलेली आहे, ती पण त्याच्यात घालायची तेलामध्ये. मसाल्याचा सुगंध छान असा घरभर सुटलेला आहे. सगळ्या मसाल्यांचे आकार बदलतात. सगळे वेलदोडा फुगतो, लवंग फुगते. असं झालं की तो मसाला चांगला परतला किंवा भाजला गेला असं समजायचं. मसाला भाजल्यानंतर चांगला हे जे वाटण आहे आपण मसाल्याचं केलेलं ते घालायचं ह्याच्यात. मसाला छान असा परतून घ्यायचा. गॅस बारीक करायचा आणि मसाला हलवत राहायचं सारखं. खाली लागून द्यायचं नाही, अजिबात लागता कामा नये. आता मसाला भाजून झाला की हे मटण शिजलेलं आहे, छान मटण शिजलेलं आहे. चांगलं बारीक गॅस करून तासभर ठेवलेलं शिजवायला. मटण शिजलेलं आहे. तर हे गाळून तुम्ही स्टॉक पण ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा असंच मटणासहित पण घालू शकता. मी आता हे असंच मटणासहित घालणार आहे ह्याच्यात. तुम्ही फक्त स्टॉक घालणार असाल मटण बाजूला करून, तर बाजूला केलेले जे मटण आहे ते कांदा, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घालून छान असं परतून घ्यायचं आणि ते सुक्कं म्हणून आपण भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो. आता हे रश्शाला चांगली उकळी आली की मग हे नारळाचं दूध आपण जे काढलेलं आहे ते त्याच्यात घालायचं. मी हे स्टॉक गाळलेलं नाही आहे, पण हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपण हा पांढरा रस्सा गाळणार आहे मी सगळा, कारण मुलांना हे सगळं असं तोंडात आलं तर आवडत नाही. त्याच्यामुळं आपण शेवटी हा पांढरा रस्सा गाळून घ्यायचा आहे पूर्ण. आता ह्याला छान उकळी काढायची. या पद्धतीनं तुम्ही रस्सा केला आणि तो परत परत जरी उकळला तरी फुटत नाही तो रस्सा. मीठ घातल्यानंतर फुटतं वगैरे असं म्हणतात ना, तर हा रस्सा मी नेहमी असाच करते. पहिल्यांदाच मीठ घालते एकदाच, पण कधीही फुटत नाही रस्सा. आता ह्याला उकळी आली की आपण गॅस बंद करायचं आहे. आता रश्शाला उकळी आलेले, गॅस आपण बंद करूया.
आता एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्सा मी गाळून घेते सगळा. आता हे गाळून झालेलं आहे. किती छान असा पांढरा रस्सा तयार झाला आहे बघा. मस्त एकदम टेस्टी. मीठ पण बरोबर झालं आहे तेवढं. मस्त असा पांढरा रस्सा तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.